जळगावच्या लोकसभांबाबत भाजपचं काय धोरण असणार आहे? नेमकं 2 जागा नाही, कुठल्याही माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी, 8 जागेची जबाबदारी, अजून काय अतिरिक्त येईल. पण तिकीट देण्याचा अधिकार जळगावला काय देणार, रावेरला काय देणार, नंदुरबारला काय देणार, का धुळ्याला काय देणार, ही जबाबदारी माझी नाही आहे. पक्ष ज्याला तिकीट देईल, आमचं केंद्रीय समिती त्याच्यावर काम करते आहे, आमचे सगळे वरिष्ठ नेते त्याच्यामध्ये आहेत आणि मला वाटतं ते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. आणि जागा वाटपाचा विषय तर एकनाथजी आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत आणि आमचे वरिष्ठ वरचे जे आहेत तेच या बाबतीमध्ये एकमताने निर्णय करतील. रक्षा खडसेंनी दावा केला आहे, भाऊ त्यांनी म्हटलंय की बा मलाच काही उद्या नेमकं जनतेला काय मिळणार आहे? काय नाही, जनतेला मिळायचं वगैरे यातून तसं काही नाही आहे. म्हणजे काही फार घोषणा होतील का फार दिलं तरी हे नियमित असं या ठिकाणी आमचं आर्थिक नियोजन या ठिकाणी होणार आहे. निवडणुका समोर आहेत. आपण बघितलं असेल लोकसभेचंही अधिवेशन झालं, आता आमच्या विधानसभेचं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे आणि पुढे आता 1.5 महिना 2 महिन्यात सगळ्या निवडणुका होणार आहेत. 2 महिने आपल्याला पुढे आणि हे बजेटचं अधिवेशन आहे, त्यामुळे हे घ्यावंच लागतं. आणि म्हणून जे नियमित आमचे विषय आहेत वेगवेगळ्या खात्यांचे, सर्वच खात्यांचे, त्याचं नियोजन यामधून या ठिकाणी होत असतं. बाकी काही फार विशेष यातून घोषणा होतील का फार काही वेगळं दिलं जाईल अशातला कुठला विषय नसतो. तुमच्या हाताने ज्या स्पर्धेचं उद्घाटन होणार होतं नाशिक महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. जर 3 दिवस या स्पर्धा राहणाऱ्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल उद्घाटन माझ्या हातून होतं, पण मी मुंबईला अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त असताना मला या ठिकाणी येता आलं नाही. पण निश्चित मी आज मुद्दामून यवतमाळ अमरावतीहून या ठिकाणी आलो आणि पुन्हा रात्री उद्या कॅबिनेट आपली या ठिकाणी आहे. परवापासून अधिवेशन आहे, चहापाणी पण आहे, त्यामुळे मला जायचं, रात्रीच्या ट्रेनने मी जाणार आहे. पण अतिशय मला आनंद झाला, कारण महसूल विभाग आणि सगळे विभाग यांच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी होत असतात आणि सगळ्यांचं मानसिक संतुलन नीट राहिलं पाहिजे, शारीरिक यष्टी नीट राहिली पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे. आणि आज अनेक स्पर्धा, लांब उडी असेल, उंच उडी असेल, अनेक स्पर्धा या ठिकाणी झाल्यात. त्यात चांगलं प्रावीण्य त्यांनी दाखवलेलं आहे. मला वाटतं कामाचा व्याप तर आपल्या मागे भरपूर आहे, पण त्याचबरोबर आपली मानसिक स्थिती जर नीट ठेवायची असेल तर शारीरिक स्थिती आपली नीट असली पाहिजे, मला असं वाटतं. आणि त्यासाठी व्यायाम, योगा, रोज पळणं, धावणं हे नित्यनेमाने असलं पाहिजे. आणि म्हणून या स्पर्धा अतिशय या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी माझ्या वतीने आमचे सेक्रेटरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यामध्ये सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि सर्वांना मी सांगितलं की आपण दररोज नाही 1 तास, 40 मिनिट, 45 मिनिट, 30 मिनिट तरी व्यायामासाठी नित्यनेमाने दिल्या पाहिजेत, असे मी या ठिकाणी सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.